नमस्कार मित्रांनो, आज आपला बनवूया महाराष्ट्रीयन स्टाईल दाल भाजी। तो चलिए शुरू करते हैं। तो दाल भाजी बनवासाठी सबसे पहिले मी घेतला आहे हिरवा पालक, बाजारमध्ये घेऊन आहे आणि तुम्ही हिरवा पालक आणि नंतर बनवा दाल भाजी। पहिले चॉप कापून घेतो मी पूर्ण पालकले। ॲक्च्युअली मला मराठी जास्त कळत नाही, जेवढा बोलू शकतो मी तेवढा बोलत आहे आणि माझं बोलण्यामध्ये काही चूक झालं तर माफ करा। तर चला मित्रांनो, आपला दाल भाजीचा कार्यक्रम कंटिन्यू करत आहे। पहिले मी टाकलं आहे तेल, त्याच्यानंतर मी टाकलं कढीपत्ता, राई आणि जिरा आणि सुक्का मिरची। याच्यानंतर मी टाकलं आहे शेंगदाणे आणि गार्लिक टाकलं आहे। याच्यानंतर मी टाकत आहे हिरवा मिरची आणि प्याज। हे सगळं फोडणी टाकानंतर मी टाकत आहे चॉप केलेला टमाटा टाकला आहे मी आणि हल्दी, मिरची, नमक हे 3 चीज टाकलं आहे मी। याच्यानंतर कापलेला मी पालक टाकून देतो। सगळं पूर्ण पालक टाकून द्यायचा आहे आपल्याला। पूर्ण पालक टाकानंतर मी पूर्ण पालकले चांगलं भाजून घ्यायला लागते आपल्याला। पुढचं दाल बॉईल केलेला आहे होता ती मी पूर्ण 3-4 डब्बू टाकला होता याच्यात आणि चांगला भाजानंतर काय म्हणता भाजा म्हणता हे काहीतरी म्हणता, तुम्ही कमेंटमध्ये सांगून द्यायचं मला। याच्यानंतर भाजून घेतल्यानंतर मी टाकलं याच्यात पाणी आणि पाणी टाकानंतर मी 5-6 मिनिट बॉईल केलं आहे। त्याच्यानंतर माझं दाल रेडी झालं। याच्यानंतर मी तडका मारला आहे लसण आणि जिरा आणि सुक्का मिरची और याच्यानंतर मी टाकला आहे मिरची पावडर। तर मित्रांनो, कसं वाटलं माझं दाल भाजीचा रेसिपी आणि मी कसं मराठी बोललो ते पण कमेंट करा। तर मित्रांनो, दाल भाजीचा रेसिपी आपल्या घरात जरूर ट्राय करा। खूप छान रेसिपी आहे। तो मिलते एक नए वीडियो के साथ में, एक नई रेसिपी के साथ में। अब तक के लिए ओके, बाय बाय।